वनराज आंदेकरच्या हत्येला 2 वर्ष झाली, पण या हत्येचा बदला आंदेकर टोळी अजूनही घेते। वनराजचा बदला म्हणून आतापर्यंत 2 हत्या घडवून आणल्या होत्या। पहिली हत्या आयुष कोमकर, दुसरी हत्या गणेश काळे आणि आता तिसरी हत्या अक्षय म्हस्के याची। भर चौकात दिवसाढवळ्या गोळ्या झाडून अक्षय म्हस्केची हत्या करण्यात आली। आता म्हणायला झालं तर बंडू आंदेकर आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सध्या तुरुंगात आहे, पण तुरुंगात असूनही या सगळ्या घटना आंदेकर टोळी घडवून आणते। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आंदेकर टोळी आणि कोमकर टोळी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेलं टोळी युद्ध अजूनही शांत झालेलं नाही। कौटुंबिक वाद, वर्चस्व वाद आणि टोळी युद्धातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक असणारे वनराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री पुण्यात नानापेठ परिसरामध्ये गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती। वनराज आंदेकर यांच्या 2 बहिणी म्हणजे संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर या दोघींचे पती आणि आंदेकर टोळीतील पूर्वीचा साथीदार असणारा सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड आणि त्याच्या संपूर्ण टोळीच्या मदतीने हा खून घडवून आणला गेला होता। पण वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी आणि विरोधी टोळ्यांमध्ये टोळी युद्ध सुरूच आहे, ते अजूनही भडकलेलेच आहे। आंदेकर टोळीमध्ये सूड घेण्याचा बदला इतका भडकलेला आहे की ते एकामागून एक हत्या घडवून आणतायत। वनराजच्या हत्येतील आरोपी अजूनही जेलमध्ये आहेत, पण बदला म्हणून आरोपींच्या नातेवाईकांच्या हत्येच्या घटना घडतायत। वनराजच्या हत्येनंतर 2025 ला 1 वर्ष पूर्ण होताच आंदेकर टोळीनं हत्येचा बदला म्हणून त्यांच्याच नातवाला संपवलं होतं। ऐन गणेशोत्सवात 5 सप्टेंबर 2025 रोजी नानापेठेत वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीनं हत्या केली। आयुष कोमकरवरती त्याच्याच घराच्या पार्किंगमध्ये तब्बल 9 गोळ्या झाडल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि इतर नातेवाईकांसह अनेक संशयितांना अटक केली होती। आंदेकरांचं संपूर्ण कुटुंब या हत्येप्रकरणी तुरुंगात आहे, पण तुरुंगात असले तरी आंदेकर टोळी जेलमधून सूत्र हलवते आणि त्यांच्या टोळीतील इतर सदस्य वनराजच्या हत्येचा बदला घेत असल्याची चर्चा आता सुरू आहे। कारण आयुषच्या हत्येनंतर 2च महिन्यात आंदेकर कोमकर टोळी युद्धाचा भडका उडाला आणि दुसरा बळी गेला। 1 नोव्हेंबर 2025 रोजी रिक्षा चालक गणेश काळे याला भर दिवसा गोळीबार करत आणि कोयत्यानं वार करत संपवण्यात आलं। हा गणेश काळे वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर किसन काळे याचा भाऊ होता। या समीर काळे यानं वनराजच्या खुनात वापरलेली पिस्तूल मध्य प्रदेशातून आणली होती, तर तो प्रत्यक्ष वनराज याचा खून करताना होता। त्यानं देखील वनराज यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या, त्यामुळे वनराजच्या हत्येचा बदला त्याच्या आरोपीच्या भावाची हत्या करून घेतला गेला होता। पण आंदेकर एवढ्यावरच थांबले नाही। या 2 खुनांच्या घटनांनंतर सुद्धा आताही तेच घडलं। पुण्याच्या बालाजीनगर परिसरामध्ये भर चौकात गोळीबार करण्यात आला। बालाजीनगर बस स्टँड येथे अक्षय उर्फ बाळा म्हस्के या तरुणावरती गोळ्या घातल्या गेल्या, जो वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी असणारा आकाश बापू म्हस्के याचा भाऊ असल्याची माहिती आहे, जो सध्या कारागृहामध्ये आहे। या गोळीबाराच्या घटनेमध्ये आणखीन एक व्यक्ती जखमी आहे, जो सध्या रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू आहे। वनराज आंदेकर याच्या हत्येत आकाश म्हस्केची भूमिका महत्त्वाची होती। हत्येसाठी लागणारं पिस्तूल त्यानं मध्य प्रदेशातून पुण्यात आणलं होतं। आकाश म्हस्के हा वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा विश्वासू साथीदार मानला जातो। आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात त्याच्यावरती पाळत ठेवण्यात गायकवाड आणि आकाश म्हस्के याचा सहभाग होता। त्यानंतर आंदेकरांवरती गोळीबार करून कोयत्याने वार करत त्यांची हत्या करण्यात आली होती। दरम्यान आता अक्षय म्हस्के याच्यावरती गोळीबारानंतर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला। गोळीबारानंतर आकाश म्हस्के रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिथेच कोसळला आणि हल्लेखोर हल्ला करून तिथून पसार झाले। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पण वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संबंधित गँगवॉरमधील हा 4था खून असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका आता होते। पण आंदेकर टोळीचा मुख्य सूत्रधार आणि कुटुंब गजाआड असूनही आंदेकर गँग बाहेर सक्रिय असल्यानेच वारंवार या घटना घडत असल्याचं समोर येतंय। तुरुंगातच ही टोळी ऑपरेट केली जात असल्याचा संशय आता बळावला आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा आता सखोल तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।